कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण पारू, मला तुमची मैत्री खरंच खूप भारी वाटते, खूप छान वाटतं मला। म्हणजे बघ ना, तू या घरात ज्या पद्धतीने वावरतेस, घराची काळजी घेतेस, घरातले सगळे सतत पारू पारू करत असतात। सगळ्यांच्या तोंडात फक्त एक नाव असतं आणि ते म्हणजे पारू। कसं जमवतेस का हे सगळं? नाही म्हणजे हा एक गुण तुझ्याकडून घ्यायला हवा ना। मी पण उद्या आदित्यशी लग्न करून या घरात येईन, मग मला पण सगळ्यांचं मन जिंकता यायला हवं ना। आणि मन जिंकण्याची कला तुला चांगलीच माहितीये पारू। किर्लोस्कर कुटुंबासाठी तू किती महत्वाची आहेस हे मी पाहतेय। अगं, आदित्य माझा होणारा नवरा आहे, माझ्यापेक्षा जास्त तुझंच नाव त्याच्या तोंडात असतं। त्याला सारखी तू लागतेस, सतत एक पारू पारू पारू। अनुष्का मॅडम, हो तुम्ही असं का बोलताय? का बोलताय म्हणजे? अगं, मी तुमच्या मैत्रीचं कौतुक करते। म्हणजे बघ ना, हे किती वेगळं आहे। एका बिझनेस एम्पायरचा CEO एका ड्रायव्हरच्या घरी जाऊन हात जोडून विनंती करतो की तुमच्या मुलीला माझ्यासोबत कार्यक्रमाला येऊ द्या, प्लीज प्लीज प्लीज। मी तर पहिल्यांदाच असं एखाद्या बिझनेसमॅनला वागताना पाहिलं, माहितीये? प्रत्येक बिझनेसमॅन साठी एक एक सेकंड लाख मोलाचा असतो, आणि आदित्य तो तुमच्या मैत्रीसाठी केवढा वेळ घालवतो। अनुष्का, काय सुरू आहे इथे? काहीच नाही। तू मारुती मामाने रिक्वेस्ट करायला गेला होतास ना पारू कार्यक्रमाला यावी म्हणून, ते मला माहितीच नव्हतं। मग काय प्रॉब्लेम झाला का? आदित्य, काय बोलतोयस तू? हे मला का प्रॉब्लेम होईल काही? उलट मी तर म्हणते, तू मला तुझ्या सोबत नेला असतंस तर आपण दोघेही बोललो असतो मामाशी। पण ठीक आहे, जे झालं ते झालं। सॉर्ट आउट होणं महत्वाचं होतं, राईट? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।